नमस्कार मित्रांनो, तर आम्ही आता आलो आहे दशावतार बघून कुडाळमध्ये. तर दशावतार आता बघून लेट झाला भरपूर. तर आमचा आता प्लॅन झाला आहे पोपटी बनवायचा. तर पोपटी बनवायचं आमचा फर्स्ट टाईम आहे. बघू आता कशी होती पोपटी. रात्रीचे 12:30 वाजले आणि हे आमचं मटकं आहे. त्याच्यामध्ये आम्ही पोपटी बनवलं आहे. थोडी लाकडं आणलेत, गवत वगैरे जमा करतोय आणि खूप असा काळोख झाला आहे. आणि आम्ही घराच्या बाहेरच करणार आहे पोपटी. आमच्या आशिष आहे, यांच्या घरी पोपटी बनवणार आहे. पाठून आमचा भैरव आला आहे चिकनचं मिश्रण घेऊन. आचारी हे बघा, हे आमचं चिकन आहे. पलटी करायचं. भाज्या नाही. टाकणार की सर जाऊ दे, आईला घालून काय केलं. रशी पुरते काय बोलते म्हणते हे फाटत. हो रशी चला, आता आमची पोपटीची तयारी झाली आहे. आता आम्ही चाललोय गवत आणायला. चला दादा, गवत आणूया जरा. चला, आता आमच्या आशिष भाऊ गवतची बंदोबस्त करतात. चला, गवत भेटलाय फायनली. तर गवत घेऊन आमची तयारी चालू आहे. पाण्याने आता गवत टाकलंय. खाली पडली बघ. आता आमची पोपटी होईल चालू. ठीक आहे. या साईडला बोला. लाकडं जळली पाहिजे. शेकोटी पण होते, पोपटी पण होते. रात्रीचं 1 वाजलाय आणि खूपच थंडी आहे. पोपटी पण तयार होते, शेकोटी पण होते. होईल होईल. लाकडं पेटली ना पटकन शिकेल. बॉटल बघ जरा, मला माहिती आहे. अरे बघ जा त्याच्याबरोबर. नको नको, मग इथे थांबले जवळ जवळ. हो हो. मग काय
दादा, पहिल्यांदा तुमचा पोपटीचा एक्सपिरियन्स आहे एवढ्या रात्री, ते पण 1 वाजता. कसं वाटतंय? फारच मस्त वाटतंय. काय घंट्याचं काम मी केलेलं नाही, फक्त मी बघायला उभा आहे. पोपटी हा प्रकारच मला पहिल्यांदा माहिती नव्हता. आपण मदत कोकणात करायचं येऊन का आम्ही काहीतरी काम आशिष असतं. गावडे यांच्या घराच्या इथे ही पोपटी साजरी करतोय आणि आता रात्रीचे 1 वाजले तरी उत्साह तोच कायम आहे. पण मदत मी काही घंटा केलेली नाही. थंडी पण भरपूर आहे ना? थंडी तर बरीच आहे आणि आता पोपटी खाण्यात जी मजा आहे ती खरंच वेगळी आहे. तर त्यामुळे तुम्ही सुद्धा कोकणात आलात तर पोपटीची मजा घ्या असं मला माझ्यासारखं फक्त वाटतं. कामचोरीपणा करा. आणि राऊत आमचे जे आहेत सर्वेश्व कार्यकर्ते हे असेच आम्हाला सहकार्य करतात आणि आशिष गावडेचे विशेष आभार की त्यांनी आम्हाला कोकणात येऊन त्यांचं घर दाखवलं, कोकण दाखवलं आणि खरंच आम्ही त्याचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. मंडळ आमचे आभारी आहे. टाळ्या. मला 2 काही शब्द बोलायचे म्हणून काय आता. हे आमचे आशिष भाऊ त्यांच्या गावी आले कुडाळमध्ये, तर त्यांच्यामुळं मला ही पोपटी करायला भेटली. आशिष भाऊंचा खूप मनापासून आभार आहे. धन्यवाद. स्वप्नी भाऊंनी खूप मेहनत घेतली आहे पोपटी बनवायला. पोपटी बनवता बनवता त्यांची कोलमी झालेली आहे. आता ती कोलमी पोपटी केली. फायनली पोपटी रेडी आहे. तर बघूया कशी झाली. स्वप्नीने आणले. बघू कशी झाली. मला दह्यावर डाऊट आहे. जास्ती नाही, वास येत होता थोडा. अंड्यातून पिल्लू बाहेर आलंय. अंड्याचा पंडा झालाय. कशी झाली स्वप्ने? चांगली आले. चला तर आम्ही आता पोपटी खातो, तुम्ही पण या खायला.